नमस्कार, मी हर्ष तुझे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहीत आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळं तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला आवर्जून एक कळकळीची विनंती करेल की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना योग्य आणि खरी माहिती त्यांना मिळाली पाहिजे। शिक्षण घेतल्यानंतरही रोजगाराच्या पदभरतीच्या त्यांच्या करिअरच्या दृष्टीने योग्य अशी माहिती त्यांना मिळाली पाहिजे, या एकमात्र उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे। या चॅनलद्वारे मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असेल, कॅप राऊंड असतील, कॉलेज कसे निवडायचे, कॉलेज कुठले चांगले आदी इत्तमभूत सर्वांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। इव्हन प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला काय अडचणी येऊ शकतात, परीक्षा अर्ज, विद्यापीठांच्या परीक्षा, शिष्यवृत्ती, अशा इत्तमभूत ज्याला म्हणतो 360 अशा सर्वांची माहिती मी तुम्हाला देत असतो। त्याच्यामुळं मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आपल्या खाली जे बटन दिसत असेल त्याला एक क्लिक करून जरूर सबस्क्राईब करा। निश्चितच या चॅनलच्या माध्यमातून तुमचा फायदाच होणार आहे, तुम्हाला इत्तमभूत शैक्षणिक घडामोडींची माहिती ही मिळत राहणार आहे। तर एका महत्त्वाच्या विषयाची माहिती आज मी देणार आहे आणि चांगली आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे ही, त्याच्यामुळं हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या। ती म्हणजे ही माहिती आहे शिष्यवृत्तीची। बरोबर, आत्ता खूप मोठा निर्णय हा घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून, तो म्हणजे की डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आहे। आपल्याला माहीत असेल या योजनेचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे, राज्य सरकारकडून राबवण्यात येते। त्याच्यात खूप मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने, तो म्हणजे शिष्यवृत्तीची रक्कम ही वाढवण्यात आली आहे। अत्यंत विद्यार्थ्यांना दिलासा देणारी ही माहिती आहे, तुम्ही बातमी म्हणू शकता, तुमचं नॉलेज वाढवा। त्याच्यामुळं तुम्ही जर यावर्षी म्हणजे पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असेल, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंडरच्या CET सेलकडून विविध ज्या प्रवेश परीक्षा राबवण्यात येतात, ज्या सगळ्या अभ्यासक्रम आहे, इंजिनिअरिंग, MBA, MCA, BSc नर्सिंग, BHMS, BAMS, BEd, लॉ, ज्या CET सेलकडून राबवण्यात येतात, त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाच्या आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्या सगळ्यांना हा निर्णय बऱ्यापैकी लागू आहे। या सर्व विद्यार्थ्यांना जी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे त्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे। त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, ते कुठेतरी बाहेर राहतात, कुठे रूम घेऊन राहतात किंवा कुठे बाहेरच्या प्रायव्हेट खाजगी वसतिगृहात राहतात, अशा सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तर त्याच्यानुसार आता किती तुम्हाला वर्षाला पैसे मिळणार आहे याच्यात ते जाणून घ्या। आपल्याला माहिती आहे की शहरांचे प्रवर्ग केले आहेत, महानगर, लहान शहरं, मोठी शहरं, अशा या प्रवर्गवारीनुसार ही शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते आणि ही थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होते। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं आपण म्हणू दैनंदिन जो खर्च आहे, जो रोज विद्यार्थ्याला लागतो, तो खर्च याच्यामधून रिकवर होतो। त्याच्यामुळं हे चांगलं आहे। तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, थर्ड इयरला असाल किंवा तुम्ही कुठल्याही पदवी अभ्यासक्रमाला असाल, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला असाल, म्हणजे त्याला PG म्हणू, मास्टर्स म्हणू, तर अशा सर्वांसाठी ही बातमी आहे। त्याच्यामुळे मी म्हणेल तुम्हाला की त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ अधिकाधिक तुम्ही पोचवा। तर हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला आहे। त्याच्यानुसार हा निर्णय जरी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा जाहीर केला असेल तरी याच्यामध्ये हा सगळीकडे लागू आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका। हळूहळू इतर जे आहे, म्हणजे फक्त तंत्र शिक्षण असेल तर वैद्यकीय विभागालाही याची सगळी अंमलबजावणी होईल आणि इतर सगळे जे विभाग आहेत, कृषीचा असेल किंवा वैद्यकीय असेल, त्यांनासुद्धा हा हळूहळू टप्प्यात पुढच्या लागू होणार आहे। त्याच्यामुळं काळजी करू नका। आता फक्त हा GR यांच्यापुरती आहे, त्याच्यामुळं तुम्ही आवर्जून याची माहिती आपण तुम्हाला देतच राहू। तर आता ह्या निर्णयानुसार काय झालं आहे, तर ह्या निर्णयानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, बघा मी परत एकदा रिपीट करतो, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड
आणि नागपूर या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढं भोजन भत्ता म्हणून 32,000 रुपये महिना, निवास भत्ता म्हणून 20,000 रुपये महिना आणि निर्वाह भत्ता म्हणून 8,000 रुपये महिना असा वार्षिक 60,000 रुपये हे याच्यात जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, परत एकदा वाचतो मी, इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरातील क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे होते त्यांना किती रुपये आहे? त्यांना भोजन भत्ता 28,000, निवास भत्ता 15,000, निर्वाह भत्ता 8,000 असा 51,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी तिसऱ्या याच्यातला गट, त्याच्यानुसार तिथे त्यांना 25,000 रुपये भोजन भत्ता, 12,000 रुपये निवास भत्ता आणि 6,000 रुपये निर्वाह भत्ता असा 43,000 रुपये. आणि तालुक्याच्या ठिकाणी जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांना 23,000 रुपये भोजन भत्ता, निवास भत्ता 10,000, निर्वाह भत्ता 5,000 असा 38,000. म्हणजे 4 प्रवर्ग म्हणजे 4 गटांमध्ये हे आहे. जसं शहराचा मोठं शहर असेल तिथे जास्त पैसे, थोडं लहान असेल थोडं कमी, लहान जिल्हा असेल थोडं कमी आणि तालुका असेल तर कमी, असं 60,000, 51,000, 43,000, 38,000 अशा प्रवर्गनिहाय गटनिहाय हे पैसे हे विद्यार्थ्यांना मिळाले आहे. आणि हे का अचानक केलं, का याची हे वाढवली? कारण की ज्या शासनाच्या विविध योजना असतात म्हणजे प्रत्येकाला कुठून ना कुठून पैसा हा मिळत असतो या शिष्यवृत्तीचा, मात्र तो कमी जास्त प्रमाणात इकडं होतो. म्हणजे एका योजनेतून थोडं जास्त मिळतो, म्हणजे हे सुद्धा प्रमाण थोडं कमी जास्त होतं. म्हणून एकाच सर्व ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांमध्ये सुसूत्रता यावी पूर्ण, आणि ती सुसूत्रता येण्यासाठी ह्या पद्धतीने हे निर्णय घेतला आहे. त्याच्यानुसार एक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. त्याच्यानुसार हे जी नवीन भत्ते आहे ते हे केले आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी अवश्य फर्स्ट इयरला आहेत त्यांना फार फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत शिष्यवृत्तीचा लाभ घेतात त्यांनासुद्धा लाभ होणार आहे. आणि ही रक्कम थेट बँकेच्या खात्यात जमा होईल असं स्पष्टमध्ये इथे लिहून आलं आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय हा आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर प्रवेश घेतला असेल यावर्षी पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला हा निर्णय लागू असेल. फक्त मी सुरुवातीपासून सांगतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही. मॅनेजमेंट कोटा आणि संस्थास्तरीय कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून आणि जे संस्थास्तरीय प्रवेश झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळत नाही. हे सुरुवातीपासून सांगत आलो आहे. हा निर्णयसुद्धा इथे आहे. बघा इथे स्पष्टपणे लिहिलं आहे की स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ वगळून, त्याचप्रमाणे व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरीय प्रवेश वगळून ह्या म्हणजे खाजगी विद्यापीठ आणि अभिमत विद्यापीठमध्ये तर मिळतच नाही, पण व्यवस्थापन कोट्यातील आणि संस्थास्तरीय प्रवेश वगळून ह्या विद्यार्थ्यांना हे उत्पन्न हे तुम्हाला लाभ मिळू शकतं. फक्त एक त्याच्यामध्ये महत्त्वाची अट आहे की पालकांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या आत किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे 2 महत्त्वाची गोष्ट आहे. एक तर पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत हवं आहे तुमच्या, त्याच्यापेक्षा कमी हवं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही कॅप राऊंडमधून प्रवेश घेतला पाहिजे. तुम्ही मॅनेजमेंट कोटा किंवा संस्थास्तरीय प्रवेश घेतला पाहिजे नाही. तर असा हा निर्णय हा सगळ्यांना आहे लागू. हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने लागू केला आहे. सगळीकडं असं होणार आहे. त्याच्यामुळे हे खूप चांगली योजना आहे आणि हा चांगला निर्णय आहे. 5 जानेवारीचा निर्णय आहे, म्हणजे परवाच हा निर्णय आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा हा निर्णय पाहू शकता. तुमच्या माहितीसाठी हा निर्णय मी व्हिडिओच्या खाली म्हणजे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंकही शेअर करेल. तर आवर्जून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घ्यावा सर्व विद्यार्थ्यांनी, अशी मी त्यांना विनंती करेल. शेवटी तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळतील. तुम्हाला जी देय शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्तीची रक्कम तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अशीच नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा म्हणेल की चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामवर सुद्धा माझं चॅनल आहे जर्नलिस्ट हर्ष जुने म्हणून. ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला अशीच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींची माहिती देत राहील. प्रवेश झाल्यानंतरही शेवटपर्यंत तुमचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतही तुमच्यासोबत राहून तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती तुम्हाला करत राहील. तुम्हाला काही सूचना असतील, काही सांगायचं असेल, काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, ते सुद्धा तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून
हे सांगू शकता. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या आजूबाजूला जर 12वीचे विद्यार्थी असतील, 11वी-12वीचे विद्यार्थी असतील, ज्यांनी पदवीला प्रवेश घेतला आहे, नुकताच फर्स्ट इयरला, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा अशी मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करेल. आणि अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहू. माझे टेलिग्राम चं चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब जरूर करा. त्याच्यावरसुद्धा मी परिपत्रक आणि हे निर्णय जाहीर करत असतो. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.